आणि बाबासाहेब देशमुख आपल्या समोर बोलतील, त्यांनी यावं आणि बोला. धन्यवाद ताई. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आबासाहेब, स्वर्गीय सहकार महर्षी यांच्या पुण्यस्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो. सर्वांना चिन्ह माहीत आहे. सुषमाताईंना पुढच्या सभेला जायचं आहे. फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. कालच्या सांगोल्याच्या सभेमध्ये इथले लोकप्रतिनिधी यांनी एक विधान केलं की पाणी आम्ही आणले तर शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकऱ्यांना सांगा पाणी घेऊ नका. स्वर्गीय आबासाहेबांनी 30 वर्ष स्वर्गीय नागनाथ नाईकवाडींना सोबत घेऊन, स्वर्गीय आर आबांना सोबत घेऊन तुम्हा सर्वांच्या सोबत पाणी परिषदा घेतल्या. काही वेळेला रस्त्यावर उतरून आंदोलन केली आणि त्यांच्या प्रयत्नातून टेंबू म्हैसाळ सारख्या योजना वास्तवात आल्या. सुषमाताई, आमच्या इथं झालंय असं, विहीर पडली एकाने, त्यांनीच पाईपलाईन केली, तोटी लावली आणि दुसऱ्याने येऊन नुसता न फिरवलाय ती तोटी फिरवली आणि तोटी फिरवणाऱ्याला वाटतं की पाणी मी चांगलंय. कधी आबासाहेबांनी राजकारण करत असताना या गोष्टीला थारा दिला नाही. क्रेडिट तर घेणं सोडूनच द्या, पण राजकारण करत असताना निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्याच्यानंतर या तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्वसामान्यांचे सर्व विचार, पक्षाच्या विचारांच्या माणसांची कामं केली. निश्चितपणे असा विचार या तालुक्यात आणि माढा मतदारसंघामध्ये टिकला नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आपल्याला वाचवायचं आहे. त्याचबरोबर बरेचसे तरुणांचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. वेळ खूप झालेली आहे. तुम्ही मागच्या 2 तासापासून एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा बसलेला आहात, याचा आमच्यासारख्याला अभिमान आहे. 7 तारखेला धैर्यशील भैयांचं चिन्ह आहे. तुतारी वाजवणारा माणूस त्या चिन्हाच्या बटनावरती आपलं बोटानी बटन दाबून धैर्यशील भैयांना भरघोस मतानी या मौत गटातून त्यांना मतदान करायचं आहे. आणि मला आठवतंय पाटील, याच ठिकाणी धैर्यशील भैयांची आणि इतर मान्यवरांची सभा झाली होती आणि त्यावेळी मौत गटातील जनतेनं त्यांना एक विश्वास दिला होता की भविष्यामध्ये तुम्ही जर महाविकास आघाडीकडून उभारला तर या गटातून आणि या गावातून आम्ही जास्तीचं मतदान करू, जास्तीचं लीड देऊ. तुम्ही त्याच पद्धतीनं लीड द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सुषमाताई, ज्या पद्धतीनं इतर पक्षातल्या नेत्यांना बदनाम केलं जातं त्या पद्धतीनं राहिलेल्या 7-8 दिवसात तुमच्या कानावरती एखादे बाबासाहेब देशमुख पक्ष बदलतोय, अनिकेत देशमुख पक्ष बदलतोय, अशा पुढ्या सोडल्या जातील. मी आबासाहेबांच्या स्मृतीला स्मरून तुम्हाला एवढाच शब्द देतो, मी आणि अनिकेत राजकारण सोडू पण हा लाल वाटा कधी सोडणार नाही. निश्चितपणे 7 तारखेला धैर्यशील भैयांना चांगले मताधिक्य द्यायचंय एवढीच नम्रतेची विनंती करतो. आणि या कार्यक्रमासाठी सुषमाताई 500 किलोमीटर वरून आलेले,
त्याचबरोबर मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे मान्यवर, साईनाथ भाऊ आणि समोर बसलेली मायबाप जनता, आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांनी घोषणा द्यायच्या. महाविकास